नमस्कार मित्रांनो, मी उदय लवड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांच्या यूट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल की नवीन वर्षात आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार। या ठिकाणी सोयाबीनचा बाजार सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल की नवीन वर्षात आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार। या ठिकाणी सोयाबीनचा बाजार हा सवाल तुमच्या मनातला, हा सवाल माझ्या मनातला। आणि आज भारत वर्षातील सामान्य कास्तकार बांधव या ठिकाणी विचारायला लागलाय की नवीन वर्षात आता देशांतर्गत बाजारामध्ये किती बरं वाढणार। या ठिकाणी सोयाबीनचा बाजार जर या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं आपल्याला जाणून घ्यायचं असेल, सध्याच्या कंडिशनला अचूक उत्तर, तर कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी आता शेवटपर्यंत पाहावं। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला इथं एकदा लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल की नवीन वर्षात आता देशांतर्गत बाजारामध्ये किती बरं वाढणार। या ठिकाणी सोयाबीनचा भाव सध्याच्या कंडिशनचा हा जो सर्वात महत्त्वाचा सवाल आहे की नवीन वर्षात आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार। या ठिकाणी सोयाबीनचा भाव जर या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं आपल्याला जाणून घ्यायचं असेल, या ठिकाणी अचूक उत्तर, तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील जी भाव पातळी, सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात जी मागणी पुरवठ्याची स्थिती, ती नवीन वर्षात कशा पद्धतीनं आपल्याला या ठिकाणी बिहेव करताना दिसेल आणि या सर्वांचा नवीन वर्षात सोयाबीनच्या भावावरती मग कशा पद्धतीनं परिणाम होणार आणि या परिणामामुळे नवीन वर्षात देशातील बाजारात किती बरं वाढणार सोयाबीनचा भाव, ह्या तुमच्या मनातील सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं घेऊयात अचूक उत्तर। तर आंतरराष्ट्रीय बाजारभाव प्रथम बघा। सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात जी भाव पातळी आहे ती आहे $9.50 प्रति बुशेल्स पासून $9.75 प्रति बुशेल्स। इथून 15 जानेवारीपर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या भावात कसल्याही प्रकारचा बदल संभवत नाही। जी काही तेजी येणार आहे ती 15 जानेवारी नंतर ती देखील अतिप्रचंड असणार नाही आणि ही तेजी सोयाबीनच्या भावाला फार तर 31 जानेवारीपर्यंत $10 प्रति बुशेल्सपर्यंत घेऊन जाताना दिसू शकते। आंतरराष्ट्रीय बाजारात 31 मार्चपर्यंत सोयाबीनचा भाव अनुकूल परिस्थितीत $10.5 प्रति बुशेल्सपर्यंत जाऊ शकतो। म्हणजे इथून पुढच्या 90 दिवसात फक्त 3 ते 5% तेजी दिसू शकते। म्हणजे नवीन वर्षात जरी सोयाबीनचा भाव वाढण्याची शक्यता आंतरराष्ट्रीय बाजारात असली तरी देखील ही असणारी तेजी अत्यल्प आहे, एवढं मात्र 100% खरं। आता आंतरराष्ट्रीय बाजारातील या तेजीचा देशातील सोयाबीनच्या भावावरती कसा परिणाम होणार ते बघूया। देशातील सोयाबीनची जी भाव पातळी आहे ती सध्या 3900 ते 4200च्या दरम्यान आहे। 15 जानेवारीपर्यंत देशातील बाजारात सुद्धा सोयाबीनची भाव पातळी याच रेंजमध्ये ट्रेड करणार आहे। परंतु 15 जानेवारी नंतर आंतरराष्ट्रीय बाजारातील तेजीची असणारी किंचितशी शक्यता व 15 जानेवारी नंतर देशात सोयाबीनची जी विक्री आहे ती कमी होण्याची शक्यता
व त्याच्यामुळे जो मागणी पुरवठ्यात गॅप निर्माण होईल, हा जो गॅप आहे तो सोयाबीनच्या भावाला आधार या ठिकाणी देताना दिसू शकतो आणि याच्यामुळे सोयाबीनचा जो भाव आहे तो आपल्याला 15 जानेवारीनंतर 50 ते 100 रुपयांनी सुधारून 4,000 ते 4,300 दरम्यान राहताना दिसू शकतो. 31 मार्चपर्यंत याच्यात आणखीन किंचितशी सुधारणा होऊन जर बाजारभाव पातळी 4,000 ते 4,400च्या दरम्यान पोहोचली किंवा मोस्ट प्रॉबिलिटी जर 4,500 पर्यंत पोहोचली तर आश्चर्य वाटायला नको. म्हणजे आपल्या मनातील जो सवाल होता की नवीन वर्षात देशातील बाजारात किती वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा भाव, तर या प्रश्नाचं उत्तर आहे की नवीन वर्षात देशातील बाजारात जो भाव आहे तो आपल्याला कमीत कमी 100 ते जास्तीत जास्त 200 तेजी दाखवताना दिसू शकतो. मग अशा परिस्थितीमध्ये विक्रीचा विचार करत असाल तर सध्या मिळणारा भाव जर तुम्हाला परवडत असेल तर या ठिकाणी विक्री करा आणि जर तुम्हाला 2 महिने थांबून 100 रुपयाची तेजी परवडत असेल तर तुम्ही थांबू शकतात. पण मला वाटतंय 100-200च्या तेजीसाठी आपण आपला सोयाबीनचा स्टॉक जशाच तसं ठेवणं हे थोडं अनुकूल होणार नाही. तरी देखील प्रत्येकाची आर्थिक परिस्थिती भिन्न आहे, त्यामुळे विचार करून निर्णय घ्यावा हीच आपणास विनंती. भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनचा भाव हा कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.